Bang, bang, I'm in motion. The hunt is on, true aim is clear. My prey will become man. Bang, bang, I'm in motion. या दोन्ही खूप राजे होते जबर, त्यांचे किल्ले होते एक्याशी एकसर. पण त्यांचे शिवाय बर सगळ्यांना वाटे आपलं यशोत्याच घर. कवचेन बी नाही मिळणार चांदावर, आपलं घर हाय त्याचीच देंगी खरोखर. कै किस्पितलांचे रोगी बोलतान घरा मानान्या, जाऊ मरणाचे पोचतान काठावर. गरीब असो का असो शावकार, एक घर हाय पण मिसराचा उपकार. तो सुशेगात निसते जापो हाय घरदार, जैसं वादलाला नाही घाबरी घरान कुंडींच झाड. पोयाच्या माशा फिरतान जवार तवार, शेवटी पोयावस येऊन मिळतान त्यांना लार. तैस सापो बी घराच गाठी तुसदार, आपली माणसं काय कुत्रे हवसतांची कार. जाऊ नवरीला देवरी तो मांडवा, पहिला आसवती गाली ते घरान. तिचं घर तिची माणसं तिला बरी वाटावची, या आसवतीची सांगता. नवीन घराच्या वस्तू शांतीसाठी जमलेल्या सर्व भाविकांचे आणि पाहुणे मंडळींचे हार्दिक स्वागत. आपण या विधीला सुरुवात करीत आहोत. आपण गीत गाऊया. भावभक्तीची आजही सुरुवात. भावभक्तीची आजही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द आहे माझे आज पुरे, स्तुती तुझी गाया. लाभू दे प्रभु तुझी कृपान, असो तुझी माया. तुझ्या कृपेची
आलो दारी तुझ्या आलो प्रभू मी धन्य धन्य झालो प्रभू मी धन्य धन्य झालो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या घराला आणि यात राहणाऱ्या सर्वांना शांती असो आणि तुम्हालाही सुद्धा. कुमारी मरीदवारी देह धारण करून ख्रिस्त आपल्यामध्ये राहिला. त्याने या घरात प्रवेश करून आपल्या उपस्थितीत आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूने आपणा समवेत नेहमी या घरात असावे, आपले परस्परावर प्रेम वाढवावे, आपल्या आनंदात सहभागी व्हावे, दुःखात आपले सांत्वन करावे. त्याच्या शिकवणुकीने व आदर्शाने प्रेरित होऊन सर्वप्रथम आपले हे नवे घर प्रेमाचे वसतिस्थान बनावे. त्याद्वारे त्याचा सद्भाव सर्वदूर पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 2 शिष्य अमाऊच्या वाटेवर होती. ज्या गावाला ते निघाले होते त्याच्या विशीजवळ ते आले. तेव्हा प्रभूने पुढे जाण्याचा रूप दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस ढळला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास त्यांच्या घरात गेला. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायस बसलेला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला आणि ती म्हणून त्यांना दिली. तेव्हा त्यांची डोळे उघडली आणि त्यांनी त्याला ओळखले. इतक्यात तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उघडी येत नव्हती काय? प्रभूचे शुभवर्तमान. स्तोत्र. आपलं उत्तर असेल, प्रभूचे भय पाळण्यात धन्यता आहे. प्रभूचे भय पाळण्यात धन्यता आहे. देवाची स्तुती करा, कारण त्याचे भय बाळगणारे, त्याच्यावर विश्वास ठेवणारे अवर्णनीय आशीर्वादाची धनी होतात. ज्या मनुष्याला देवाच्या आज्ञेचे पालन करण्यामध्ये आनंद वाटतो तो खरा सुखी होईल. आपला प्रतिसाद. प्रभूचे भय बाळगण्यात धन्यता आहे. त्यांच्या मुलाबाळांचा सर्वत्र सन्मान होईल, कारण सज्जनाची संतती सदोदित आशीर्वादित असते. तो स्वतः धनवान होईल, त्याची चांगली कृत्ये कधीही विसरली जाणार नाहीत. आपला प्रतिसाद. प्रभूचे भय बाळगण्यात धन्यता आहे. सात्विकाला अंधारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा दया न्यायी आहे. उदार माणूस चोखपणे आपला व्यवहार करतो. त्याच्या जीवनात सर्व घटना सुरळीतपणे घडून येतात. आपत्काळी असा मनुष्य मुळीच ठरणार नाही. आपला प्रतिसाद. प्रभूचे भय बाळगण्यात धन्यता आहे. देव त्याची सतत काळजी घेतो. हे पाहून सर्व मनुष्याच्या मनावर या गोष्टीचा खोल परिणाम होईल. तो वाईट बातमीला भीत नाही. भावी काळाची त्याला भय वाटत नाही, कारण परमेश्वर आपली काळजी घेईल याची पूर्ण खात्री असल्यामुळे त्याचे मन स्थिर असते. आपला प्रतिसाद. प्रभूचे भय बाळगण्यात धन्यता आहे. आपल्या नवीन घरावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा. आपण परमेश्वराकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमच्या घरात येऊन राहा. बोला, हे प्रभू आमच्या घरात येऊन राहा. स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू असा देवपुत्र आपल्यामध्ये राहिला. कृतज्ञतेने व हर्षाने आपण त्याची आदरणी करूया. आपलं उत्तर, हे प्रभू आमच्या घरात येऊन राहा. हे प्रभू ख्रिस्ता, पवित्र मरिया, संत जोसेफ यांच्या बरोबर राहून तू कौटुंबिक जीवन पवित्र केलीस. तू आमचा अतिथी व्हावीस. आम्ही तुला आमचा प्रमुख म्हणून सन्मानित करावे यासाठी आम्हामध्ये येऊन राहा. हे प्रभू आमच्या घरात येऊन राहा. तुझ्यामुळे प्रत्येक घराचे रूपांतर पवित्र मंदिरात होते. त्या घरात जे राहतात आणि एकत्रितपणे वास करून पवित्र आत्म्याद्वारे या घराचे देवालय बनावे. हे प्रभू आमच्या घरात येऊन राहा. मजबूत पायावर आपले घरे बांधावेस असे तू तुझ्या शिष्याला शिकवलेस. त्या कुटुंबातील सर्वांनी तुझ्या स्मृतीशी एकत्रित राहावे आणि सर्व प्रकारचा वैभव दूर ठेवून त्याने तुझी मनोभावी सेवा करावी असे कर. आपलं उत्तर, हे प्रभू आमच्या घरात येऊन राहा. हे प्रभू, तुला डोके ठेवायला जागा नव्हती तरी सहनशील होऊन नम्रपणे तू तुझ्या मित्राचे आतिथ्य स्वीकारलेस.
आमच्या मदतीने निराधारांना घरदार मिळावे असे कर. आपलं उत्तर. हे प्रभू आमच्या घरात येणार. आशीर्वादाची प्रार्थना. हे प्रभू, तुझ्या आशीर्वादाने आज या घरात प्रवेश करणाऱ्या तुझ्या सेवकांच्या जवळ राहा. ते घरात असताना त्यांच्या बरोबर राहा. ते घराबाहेर असताना त्यांचा साथीदार हो. ते घरी परतल्यावर त्यांना शांतीचे वरदान दे. आणि शेवटी तू त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या तुझ्या स्वर्गीय पित्याच्या घरी त्यांचा स्वीकार कर. हे प्रभू पित्या, या कुटुंबाला राहण्यासाठी हे घर दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येथे वस्ती करणाऱ्यांना पवित्र आत्म्याचे दान दे. त्यांच्या परोपकारी कार्याद्वारे व तुझ्या कृपादानामुळे त्यांना आशीर्वाद दे. या घरात येणाऱ्यांना तुझ्या प्रेमाचे व शांतीचे अस्तित्व जाणवे असे कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. आपल्या मरणाने व पुनरुत्थानाने आमचे तारण करणारे ख्रिस्ताचे तसेच या पवित्र पाण्याने आमच्या स्नान संस्काराचे आम्हाला हो. ख्रिस्ताची शांती आपल्या हृदयावर अधिराज्य करो. ख्रिस्ताचा शब्द त्याच्या सर्व समृद्धीसह आपल्यात वस्ती करू. तुमच्या कार्यामुळे परमेश्वर नामाची तुम्हाला स्तुती हो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद या घरावर आणि आपणा सर्वांवर येवो. जय बाबा, जय पुत्रा, जय आत्मा देवा. कसं वाटतं दिखावतो. जय बाबा, जय पुत्रा, जय आत्मा देवा. आशीर्वाद कृपेचा आम्हाला द्यावा. जय देव, जय देवा, जय बाबा, जय पुत्रा, जय आत्मा देवा. स्वर्गदारी हो,
समर्थ प्रमुख परमेश्वरीच्या तुझ्या पुत्र बाळशूच्या नावाने ह्या ठिकाणी सचिव या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. हे परमेश्वरा, तुझ्या ह्या पुत्राद्वारे त्या कुटुंबाच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या कुटुंबामध्ये जो लग्न सोहळा आहे तो चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी आणि या कुटुंबावर तुझ्या पुत्राची बाळशूची सदैव मेहरी नजर असावी. हे परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व सुखद आणि दुःखद प्रसंगाच्या वेळी त्या बाळशूचे सहाय्य, त्याचा आशीर्वाद सदैव त्यांना लाभावा. जीवनात येणाऱ्या दुःखांना, संकटांना आणि अडचणींना त्या बाळशूच्या आशीर्वादाने त्यांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी ते बाळशू तुझी विशेष कृपा आणि आशीर्वाद ह्या कुटुंबावर सदैव जाणारे येणारे जे भाविक त्या बाळशूकडे पाहतील, त्याच्याकडे प्रार्थना करतील, त्यावेळेला तुझ्या ह्या बाळशूची आशीर्वाद त्यांना सदैव नित्य लाभली. हा बाळशूचं हे इमास तो आशीर्वादित कर आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद त्या बाळशूवर आणि आपणा सर्वांवर येवो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Love you, Jesus. Love you, Jesus. Love you, Jesus, from my heart. Love you, Jesus. Love you, Jesus. Love you, Jesus, from my heart. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus, from my heart. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus, from my heart. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद त्या बाळशूच्या सचिवर आणि आपणा सर्व येवो. फादर आणि सुंदर अशी रीत्या आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे. रेव्हरंड फादर अल्फान्सो यांनी या घरासाठी सुंदर असा आशीर्वाद, या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती आशीर्वाद आणि या घराचं ओपनिंग म्हणून फादरांच्या हस्ते आणि त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते केलं. त्याबद्दल आपण फादरांनी सुंदर अशा रीतीने प्रार्थना केली, त्याबद्दल आपण फादरांचे सर्वप्रथम आभार मानूया. सर्वांनी फादरांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. हे घर सुंदर अशा रीतीने घर बांधलेलं आहे आणि या घराला जी डिझाईन आणि जो या घराचा शिल्पकार प्रभू परमेश्वराच्या कृपेने, मर्यामातीच्या मध्यस्थीने या घराचा पाया खणण्यापासून ते घर उभारण्यापर्यंत या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जी परमेश्वराने अपार शक्ती दिली आणि सुंदर असे रीत्याने हे घर बांधलेलं आहे. असे हे शिल्पकार या घराचे मिस्त्री टोनी सिग्वेरा यांचे आम्ही हे घर बांधण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि सुंदर असं घर हे
घडवलेलं आहे, त्याबद्दल आम्ही टोनी सिक्वेरा यांचे आभार मानित आहोत आणि त्यांना एक फूल आणि गुच्छ देऊन त्यांचे आम्ही जी भेट आणलेली आहे त्या भेटीचा स्वीकार करावा. मिस्त्री टोनी सिक्वेरा. या घरासाठी खूप अशी त्या कुटुंबियांना प्रत्येक वेळेला प्रत्येक टायमावरती मदत करणारे त्यांचे नातेवाईक विजय फुले यांचे सुद्धा आम्ही आभार मानित आहोत. त्यांनी सुद्धा येऊन त्यांनी जी वस्तू आणलेली आहे त्या वस्तूचा स्वीकार करावा. विजय फुले यांचे आभार. त्यांनी खूप अशी या घरासाठी या कुटुंबियांना मदत केली आहे. थँक्यू विजय. सुनीता गोरगोळे आणि जुली फुले. सुंदर अशा घरामध्ये सजवण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या कुटुंबातील त्यांचे नातेवाईक कुटुंब सर्व त्यांची जावळी मुलं मुली यांनी वॉशिंग मशीन भेटवस्तू आणलेली आहे. त्या वस्तूचा कोटी कुटुंबियांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती. आणि फुल्या कुटुंबियांचे सहर्ष आभार. या कुटुंबासाठी जी मदत केलेली आहे त्याबद्दल ते त्यांचे आभार मानित आहे. त्याबद्दल फुल्या कुटुंबियांचे सर्वांचे आभार. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्म के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। होम स्वीट होम, होम स्वीट होम, होम स्वीट होम। हुई आज के दिन एक बात बड़ी, अपने घर की बुनियाद पड़ी। हुई आज के दिन एक बात बड़ी, अपने घर की बुनियाद पड़ी। विश्वास पे और मोहब्बत पे हर एक हुई दीवार खड़ी। हर आंधी से हर तूफान से मजबूत है ये घर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं
उस जगह को वो घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। इसे प्यार का मंदिर कहते हैं। होम स्वीट होम, होम स्वीट होम, होम स्वीट होम। इस घर की कीमत क्या होगी, दुनिया को कुछ अंदाजा है। इस घर की कीमत क्या होगी, दुनिया को कुछ अंदाजा है। ये दरवाजा इस घर का नहीं, जन्नत का ये दरवाजा है। इस फर्श को धरती कहते हैं, इस छत को अंबर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं, उस जगह को वो घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। इसे प्यार का मंदिर कहते हैं। इसे प्यार का